इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे। एका YouTube चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये ही धमकी देण्यात आली आहे। ऑडिओ क्लिपचं प्रकरण ताजा असताना पुन्हा धमकी देण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे। धमक्यांचं सत्र थांबत नसल्यानं तपासावर ही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। सावंत थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करू। इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी। पुन्हा धमकी आल्यानं पोलीस तपासावर शंका उपस्थित। इतिहासकार इंद्रजित सावंतांना काही दिवसांपूर्वी फोनवरनं धमकी दिल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता पुन्हा एकदा सावंतांना धमकी आली आहे। सावंत थोड्या दिवसांचा पाहुणा आहे, घरी जाऊन खात्मा करू अशी धमकी देण्यात आली आहे। एका YouTube चॅनलच्या कॉमेंट मधून ही धमकी दिली आहे। दरम्यान अशा धमक्यांमुळे महाराष्ट्रातलं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे, घाबरणारा नाही असं सावंतांनी म्हटलंय। शिवाजी महाराजांचा अपमान करणारा व्यक्ती हा इतका मोकाट राहू शकतो हेच माझ्या मनाला अजूनपर्यंत पटत नाही। आणि अशा धमक्या देणाऱ्यांच्यावर, महाराष्ट्राचं वातावरण कलुषित करणाऱ्यांच्यावर जे व्यक्त होत असतात, अशांच्यावर जे अशा धमक्या देतात आणि एक दबाव आणायचा प्रयत्न करतात, तो शासनानं पुढाकार घेऊन थांबवला पाहिजे। इंद्रजित सावंत यांना काही दिवसांपूर्वीच धमकीचा फोन आला होता। आताही तसाच प्रकार घडलाय। 24 फेब्रुवारीच्या रात्री इंद्रजित सावंतांना धमकीचा फोन आला। 25 फेब्रुवारीच्या सकाळी इंद्रजित सावंतांनी धमकीची ऑडिओ क्लिप पोस्ट केली। यानंतर इंद्रजित सावंतांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली। पोलिसांनी तपास केला, मात्र अटकेची कोणतीही कारवाई झाली नाही। आता एका YouTube चॅनलच्या कमेंट बॉक्समधनं इंद्रजित सावंतांना धमकी देण्यात आली आहे। दरम्यान मला मिळालेल्या धमकीवर मी कोणत्याही प्रकारची तक्रार देणार नसल्याचं सावंतांनी स्पष्ट केलंय। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला त्याबद्दल आपण बोलणं गरजेचं आहे असंही त्यांनी म्हटलंय। मला माझ्याबद्दल कसलीच भीती नाही आहे। मी सांगितले, वारंवार सांगतो, मी शिवरायांचा मावळा आहे। असं कोण समोरनं येऊन त्यांनी कुणीतर धाडस करून दाखवावं, त्यांना शिवाजी महाराजांचा मावळा काय करतो हे समजेल। ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, शासनानं खरं तर आपल्या हा जो समाज आहे तो शांत राहावा, समाजामध्ये तेढ निर्माण होणे, जे कोण व्यक्त करत असतात, सत्य सांगत असतात किंवा आपलं मत मांडत असतात, यांना एक खुलं वातावरण करून दिलं पाहिजे। इंद्रजित सावंतांनी आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, मराठा साम्राज्य यावर विपुल लेखन केलंय। मात्र अनेकदा या ऐतिहासिक घटना, त्यातले संदर्भ यामुळे विशिष्ट जातीबाबत द्वेष पसरवल्याचा आरोप होतो। त्यातच आता पुन्हा एकदा धमकी आल्यामुळे गांभीर्य वाढलंय। आता जातीय सलोखा राखत काय कारवाई होते हे पाहावं लागणार आहे। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।